रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलतर्फे कॉन्वेस्ट 2024 ही अंध खेळाडूंची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ब्लाइंड वेलफेअर असोसिएशनच्या सहकार्यानं ही स्पर्धा ठाण्यात सुरू झाली आहे. उद्या मंगळवार 30 आणि 31 डिसेंबर रोजी ठाणे शहरातील कोटनाक्याजवळील सेंट्रल मैदानात या स्पर्धा सुरू झाल्या आहेत. राज्यातले अंध क्रिकेटपटूंचे विविध संघ या स्पर्धांमध्ये सहभागी झाले. रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलच्या वतीनं दरवर्षी या स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं, असं स्पर्धा समन्वयक आणि रोटरी क्लबच्या माजी अध्यक्ष नेहा निंबाळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी विशेष अतिथी म्हणून ठाणे विधानसभेचे आमदार संजय केळकर आणि रोटरीचे नवनिर्वाचित प्रांतपाल डॉक्टर निलेश जयवंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 100हून अधिक अंध क्रिकेटपटू अतिशय उत्साहानं या 2 दिवसीय स्पर्धेमध्ये सहभागी झाले. या खेळाचा आनंद ते लुटताना दिसतात. रोख रक्कम आणि चषक या स्वरूपामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय विजेत्या संघाला सन्मानित केलं जाईल. तसंच मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट बॅट्समन, उत्कृष्ट बॉलर, उत्कृष्ट फिल्डर अशा प्रकारची बक्षिसंही देण्यात येणार आहेत, असं क्लबच्या अध्यक्षा स्वाती येरी म्हणाल्या. ही स्पर्धा राज्यस्तरीय आहे. या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धांसाठी खेळाडू निवडले जातात. 2 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी खेळाडूंच्या राहण्याची सोय आणि जेवणाची सोय रोटरीच्या वतीनं करण्यात आली आहे. सामन्याच्या दरम्यान वैद्यकीय सुविधा देखील पुरवण्यात येणार आहे. जास्तीत जास्त ठाणेकर नागरिकांनी या स्पर्धांना उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावं, असं आवाहन रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलच्या माजी अध्यक्ष माधवी डोळे यांनी केलं आहे.